ही शेत गेले 15 वर्ष कमीत कमी 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष पण झाले काही प्लॉटला अजिबात नांगरलेलं नाही. खुरपणी कसलीही करत नाही. इतकं जरी गवत झालं तरी असतंच आमच्या शेतात. आमच्या गडलेभर पायात गंबूट घालूनच शेतात जातात. खुरपणी नाही, फवारणी कसलीही म्हणजे निमतेल गोमूत्रसुद्धा नाही. केमिकल तर काही विषयच नाही, केमिकल कुठलं नाही चांगलं नाही. फवारणी नाही, कुठलंही खत शेणखतसुद्धा नाही. अशा पद्धतीने आमचं चाललंय. आता आपली शेती कशी चालू आहे की सगळं म्हणजे विना नांगरल्याशिवाय कशी शेती होऊ शकते, खुरपल्याशिवाय कशी होऊ शकते, खतं नाही घातल्याशिवाय होऊ शकत नाही, फवारल्याशिवाय फवारावं लागतंच. ह्या आता तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, पण ते कुठलं बरोबर आहे की आता तुमच्यातल्या एखादी मुलगी घरातली गरोदर राहिली तर तुम्ही किती वेळा दवाखान्यात जाताय बघा. आमच्या घरातली गरोदर राहिली तर ज्या दिवशी गरोदर राहिली कळते त्या दिवशी तिचं सोनोग्राफी चालू, तिला लगेच ट्रीटमेंट चालू, दवाखाना चालू, हे चालू ते चालू. तेच ऊसतोडीवाली लोक येतात आमच्याकडं. मग त्यांच्या त्या बायका ऊस तोडत असतात, ऊस तोडताच थांबतात आणि डिलिव्हरी होती, परत दुसऱ्या दिवशी परत कामाला येतील. मग आता जर मग आमच्या बायका आमच्या मुलींना वगैरे आम्ही सांगितलं असं असं काही येड लागलं का म्हणून असं कुठं होत असतं काय, कसं शक्य? पण होतंय तसं आता तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारा, तुमच्या आजोबांना, तुमच्या घरात जी काही सगळ्यात जास्त वयाची माणसं असतील त्यांना विचारा त्यांच्या लहानपणी शेती कशी होती. त्यावेळेस नक्कीच रासायनिक खतं नव्हती, इतक्या वेळा तणनाशक बाकीचे फवारे वगैरे एवढं तर नव्हतं. ठीक आहे, बैलाची मेहनत होती, बैलाची मेहनतीने असलं तर शेणखत वापरणे आणि चाललं होतं. तेव्हाही माणसं जगतच होती. त्याच्या जर आपण मागे गेलो तर पृथ्वीचं वय त्यांनी सांगितले 450 कोटी वर्ष आहे आणि माणसाचा जन्म 1 लाख वर्षापूर्वी झाला आहे. शेतीचा शोध 7,000 वर्षापूर्वी लागला आहे. त्याच्या अगोदर ही सगळं आपोआपच होत होतं जंगलात सगळंच. पण आता आपण इतकं बिघडून ठेवलं की ते लगेच काही असं होणार नाही आहे, हेही खरं आहे. पण पहिल्यांदा तुम्हालाच पटलं पाहिजे की असं होऊ शकतं, आणि तुम्हाला जर एकदा पटलं हे असं करायचं आहे तर मग ते होते हळूहळू. पण आता काय आहे की पहिल्यांदा तुम्हालाच पटत नाही की इतक्या घाण गदळात शेती होतीच कशी. कुठलंही नवीन पीक लावायचं आणि त्यात जर गवतं आले, मेहनत केलेली नाही आहे तर ते पीक लावायचं कसं. आता फळबागेला त्यात लवकर जमतं, बाकीच्या पिकाला जमत नाही. पण तरीसुद्धा त्याला काय, आता टोमॅटो तुम्ही काय केलं, तण येऊन प्लॅस्टिकमध्ये, पण त्याच्याऐवजी तुम्ही तेच जे काही गवतं येतात पहिल्यांदा तिथंच कापून तिथंच टाकत राहिलो, कापून तिथंच टाकत राहिलो आपण, तर ते हळूहळू कमी होती. आता आपल्या शेतातनं एक जिरायत शेती आहे आपली आणि शेतातनं कोणाची तरी पाईपलाईन आपली किंवा तू शेजारीच जाते आणि त्या पाईपलाईनवर लिकेज होतं. त्या लिकेजमधनं तिथंच फक्त हळी लावाळा येतो, बाकी शेतात येतो का? मग तिथं लवाळा आला काय म्हणतो आपण. आता आपल्या शेतात उगवलेलं तर आपल्या दृष्टीनं हा तण हा आमच्या पुढचा प्रश्न आहे की काय येतं सारखं इथं. पण ती तसं नाही आहे, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते मगाशी जसं सांगितलं मी की जिथं पाणी साठलंय तिथंच हरळीन लावाळा आहे. जिथं पाणी जास्त झालं, जिथं खूप जास्त मेहनत झाली तिथंच हरळीन लावाळा आहे. त्यामुळं आपण त्याची जी पद्धत आहे, आता आपल्या शेताचे जेवढे बांध आहेत, तुमचा ह्या वड्याच्या पलीकडचा बांध, तिथली तुम्ही आता जमीन आपण नांगरतो कशासाठी, जमीन भुसभुशीत करायची, त्याची पिकाच्या मुळ्या खाली गेल्या पाहिजेत वगैरे. तिथली जमीन बघा कशी आहे, तिथलं पीक कसं आहे बघा त्या बांधावरचं. तिथं आपण कधीच काही केलं, तिथं कोणी भुसभुशीत केली जमीन, कोणी काम केलं तर ते निसर्गाने केलं. ते निसर्ग करतच असतो, त्याच्या आधी बी करत असतो, आता बी करतोय, पुढे बी करणार आहे. फक्त आता आपण खूप बिघडवलंय आणि ते बिघडवलेलं ताळ्यावर यायला वेळ लागला. मग आता शेणखत तर आपल्याला सोडणं एवढं मान्य आहे. मग शेणखत बनलंच कशापासून? त्या गाईनं काडी कचरा गवत तुमचा कडबा खाल्ला आणि तिनं जे शेण बाहेर पडलं त्याला सोनं म्हणतं. मग ती खाते ती काय आहे, तर ती हिरमाणकं आहे. पण आपल्या मग जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडतो सगळीकडे गवतं हिरवीगार येतात, ॲक्च्युली हिरमाणकं पसरत, पण आपल्याला ती घाण वाटते. ही काय असं कसं काय शक्य आहे. पण ते कुठं ती पाला पलीकडे वाळलं. आता हे जर पाला घेतला, आता हे जर जाळला तर खाली जेवढी राख राहिली तेवढीच त्यानं जमिनीतनं घेतलेली. पण ही जळताना जी उष्णता बाहेर पडली ती कुठून आली मग, तर ही सूर्याची शक्ती. ही सूर्य उगवला मावळेपर्यंत प्रत्येक स्क्वेअर फुटाला 1150 किलो कॅलरी 10 तासात सूर्यप्रकाश पडतो. पण ते सूर्यप्रकाश जमिनीवर पडला का वाया गेला, ती काय आपल्याला वापरता येणार नाही. पण तीच जर हिरव्या पानानं पकडला तर ही पान होईल, फूल होईल, फळ होईल, काहीतरी होईल. त्यामुळं
आपल्याला शेती करायची आहे किंवा आपल्याला सगळं काही सुधारायचं आहे तर जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त काळ शेत हिरवं राहिलं पाहिजे. मग आता बाकी उन्हाळ्यात तर आपल्याकडे तर नाही येणार नाही, तर पावसाळ्यात येतात. येऊ द्या. आल्यानंतर तुमच्या जे काही तुमच्या शेतात उगवतंय सुबावळीपासून सगळं ते परमेश्वरानं पाठवलेली भेट आहे. पण तुमच्या कामाला जेव्हा अडचण करते त्या आंब्याला अडचण करायला सगळं कट करा, तिथंच टाका. असं आम्ही करतोय आणि आमचं बरं चाललंय दिवसेंदिवस. आता किती जरी माझ्या वडिलांनी मला जी जमीन दिली होती त्याच्यापेक्षा सुपीक जमीन मी माझ्या पोराला देतोय करून. त्यामुळे बाकी शेतकऱ्याला तुम्ही 100 शेतकऱ्याला विचारा की बाबा शेती तुमचा पोरगा करणार का, तुमचा नातू करणार का, तर प्रत्येकाला दिसतंय की शेतीत दिवसेंदिवस उत्पन्न कमी येत चालले, खर्च वाढतच चालले आणि त्यामुळे ते म्हणते मी करणारच नाही शेती. काय त्याला नोकरी कर, बिझनेस कर, काय बी कर, पण शेती कर. पण मी म्हणतोय की माझा नातूसुद्धा शेतीच करणार का, तर माझी जमीन दिवसेंदिवस सुपीक होत चालली. मग सुपीक करायचा मार्ग काय आहे, जास्तीत जास्त हिरवी ठेवणे आणि जास्तीत जास्त तुमचं विकायचं सोडून जे मटेरियल आहे ते जाग्यावर पडलं पाहिजे. तिथंच कुजलं. आता तुमच्या हे बाकी छोट्या पिकाला थोडंसं अवघड जाणार आहे, पण हे पहिल्यांदा तुम्हाला पटलं पाहिजे. तुम्हाला पटलं, ह्यांना किती जरी पटलं तर राबवणार तुम्ही आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा ते पटेल तेव्हा एक दिवसात होणार नाही, पुढच्या 10 वर्षात तर ह्यातलं काय काय करता येते. आता तुम्ही 5 एकर टोमॅटो लावताय, त्यातला 1 गुंठा तर तुम्ही मी म्हणतो तसं करा. त्याला प्लास्टिक मल्चिंग टाकू नका, त्याला कमीत कमी पाणी वापरा, त्याला थोडंसं पहिल्या वर्षी शेणखत वापरा, पुन्हा बाकीची खतं देऊच नका. त्याला 5 कशाचं तर काडी कचरा गवताचं मल्चिंग करा. तिथं तणं आली तर ती तणं कापून तिथंच टाका. एक बेड तर प्रत्येक ठिकाणी ठेवा. साहेब सर मी डिस्टर्ब करतो. त्यांचं काम म्हणणं आहे पण जवळ मी त्यांना काय केलं होतं परवा, ड्राय मल्चिंग टाकलं होतं. त्यांनी मला सगळ्यांनी अप्रोच केला ड्राय मल्चिंग टाकायचे नाही. काय होतं ड्राय मल्चिंग टाकल्यानंतर म्हणजे आपली वाळलेलं गवत टाकल्यावर काय होते त्यांचं म्हणणं काय, ते म्हणतात की तुमचं जे पिकाला मिरच्याचं रोप लावलं त्याला ते आपण सोयाबीनचं गुळी टाकलं, त्याच्यात त्याला कुजत आलं किडा तयार होऊन त्या रोपाला कुरतडते. बरं, मग नाही टाकल्यावर कुरतडत नाही. बरं थांबा, आता सांगतो. आता ह्यालाच उत्तर सांगतो मला की आता समजा आज दिवसभर पाऊस पडतो ह्या उन्हाळ्यातच, आपण सगळेजण दिवसभर आज पावसात भिजलो आणि उद्या काही ते 2-4 माणसाला तर सर्दी होणार, खोकला येणार. सर्दी खोकला झालेला काय म्हणणार, काल पावसात भिजलो म्हणून सर्दी खोकला झाला. पण मग पावसात भिजल्यावर जर सर्दी खोकला होते सगळ्याला व्हायला पाहिजे का नाही, तर सगळ्याला होत नाही. होतंय ते मात्र म्हणते पावसामुळे झालं. तसं तुमच्या पिकावर मग झालं नाही कोणाला सर्दी खोकला, मग ती सशक्त आहे, त्याची प्रतिकारक्षमता चांगली आहे असं आपण म्हणणार. मग तुमचं पीक, तुमची जमीन जसजशी सशक्त होत जाईल तसतसं हे सगळे प्रमाण कमी 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 होत जात. आता तुमच्या लहानपणी म्हणजे तुमच्या आईनं जेवढी औषध गोळ्या घेतल्या त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घेतल्या, तुमच्यापेक्षा तुमची मुलं जास्त घ्यायला, त्याच्यापेक्षा नातू जास्त घ्यायला. उलटंच तुमच्या आईच्या काळात खायप्याची जरा आबाळच होती, त्याच्यापेक्षा तुमची परिस्थिती बरी, तुमच्यापेक्षा तुमच्या मुलांची बरी, तुमच्या मुलांपेक्षा नातवाची बरी, म्हणजे खायला प्यायला सगळं भरपूर आहे. तरी पण माणसातल्या आजाराचं प्रमाण वाढत चाललं. कशानं वाढत चाललं मग, तर आपण अशक्त होत चाललो. तसं आपली जमीन जसजशी अशक्त होत जाईल तसतसं आपल्यावर रोगराई जास्त येत जाणार. मग आपल्याला सशक्त करायचा मार्गच काय आहे, तर हेच मार्ग आहे. मग आपल्याला एक दिवसात कुठंच पोचायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही मगाशी काय म्हणलं, मी तुमचं जे चालू आहे त्यात मी बदल करायला की म्हणत नाही तो, पण प्रत्येक पिकाला एक बेड तुम्ही मी सांगितला तसा करायचा. 2, 3, 4 वर्ष करत बघायचा. मग बघू आपण काय जमीन किती सुधारली, उत्पन्न किती घट झाली, काय पुढच्या वर्षी काय झालं, ह्या वर्षी समजा आलंच नाही पण पुढच्या वर्षी चांगलं आलं का, काय झालं काय नाही, हे असं करत करत आपल्याला बदल तिथं करत जायचं आहे. आणि नॉर्मली शेतकऱ्याला कसं आहे की त्याला नुकसान झालं तर परवडतच नाही, पण सुदैवानं तुमच्या मालकाला चालते. मालक काहीतरी त्याचं काहीतरी मेळ कुठनं तर जुगाड करून मेळ चालवला आहे त्यानं, तर मग उलटं बिनधास्त करायला पाहिजे खरं तर. फक्त पण ते तुम्हाला पटायला पाहिजे. तुम्हाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आमच्याकडे पावसाळा संपल्यानंतर पहिल्यांदा आम्ही मग जानेवारी फेब्रुवारीत आंब्यात जातो. एवढी गवतं असते ते, असं नुसतं जमिनीवर असं झोपवतो आम्ही आणि त्यातच काम करतो. आमचा आंबा एकदा खाल्ला कोणी, ते माणूस परत दुसऱ्याचा आंबा खात नाही कधी. तसं प्रत्येक गोष्टीला तसं आहे, कमी येतं. आता शेती बघितलं आमची, आमच्या शेतीला
करावं लागेल काय सांग. सांगितले की विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन आणि शेवटचा पावसाच्या पाण्यावर फक्त पाणी बंद. थोडं किती द्यायचं पाणी? हळू आपल्याला एक दिवस हे पाणी बंद करायचं आहे. त्यामुळं जितकं आपलं लगेच हाय या पिकाचं नुकसान होणार नाही, दरवर्षी थोडं 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 कमी करत जायचं. एक दिवस तिथं जायचं, एक दिवस रुपयामध्ये चारण हळूहळू हळू. जसं आपल्याला लगेच आपलं पीक चालू आहे त्यात नुकसान तर व्हायला नाही पाहिजे. पण दरवर्षी आता समजा ह्या 100 लिटर पाणी दिले, पुढच्या वर्षी 90 तर द्या, त्याच्या पुढच्या वर्षी 80 द्या. तुम्ही कुठलं पण पाणी, आता पाणी जर घेतलं आपण पाणी साधारणतः 1 एकराला मोकळं पाणी दिलं जर आपण ऊस केला तर 1 कोटी लिटर पाणी देतो वर्षाला आपण, 1 कोट. आणि आपल्या ज्या पाण्यात जे काही पाणी जमिनीला जर ती पांढरा साठते का नाही, ती मीठ आहे पाण्यातलं. तर ते मिठाचं प्रमाण जर हिशोब केला तर 1 कोटी लिटर पाणी दिल्यानंतर किती 1 टन आपण आपल्या रानात मीठ आणून टाकतोय त्या पाण्यातनं. मग ती जमीन पडीक होणार का नाही कवा तर? आता होईल, उद्या होईल, परवा होईल, 100 वर्षांनी होईल, 200 वर्षांनी होईल. म्हणजे आम्हाला पाण्याला आळा घालावा. सगळ्यात पाणी दिल्याशिवाय शेतीच होत नाही, हेही खरं आहे. कुठल्याही जगातल्या शेतकऱ्याला तुम्ही विचारलं, कमी म्हणजे तुमच्या हा पद्धतीने. नाही मला काय म्हणायचं आहे, तर पाणी दिल्याशिवाय शेती होत नाही हे आपल्याला मान्य आहे. पण ती सुद्धा जर इतकं नुकसान करत असेल तर मग बाकीचं आपण एवढी मोठी लांबच्या लांब नांगरानं फळ जमीन नांगरतो, खुरपणी करतो, ह्या सगळ्या गोष्टीचं नुकसान होत आहे, फक्त आपल्याला लगेच कळत नाही आहे. त्यामुळे आपल्याला हळूहळू पावसाचं पाणी काय आहे माहिती आहे का? पावसाच्या पाण्यात क्षार नाही आहे. पावसाचं पाणी काय करतंय, तुमच्या जमिनीत जे काही क्षार आहेत ते सगळं त्यात स्वतःच विरघळते. ते खालच्या विहिरीच्या पाण्यात तर जातील, नाहीतर नदीत वाहून समुद्रात. समुद्रात काय मिठाचा कारखाना आहे का? तर ते आपल्या शेतातच वाहून गेलेलं खत आहे पाणी. पण ते बघ का कमी करतं तिथलं, तर ते चांगलं नाही आहे. आणि तेच तुम्हाला भिंतीत पिंपळ उगवलेलं दिसतंय. भिंतीत माती आहे का? त्याला वर्षभर पाणी आहे का? पण ते झाड उन्हाळ्यात सुद्धा मरत नाही, कारण त्याला फक्त पावसाचं पाणी मिळालं. त्याला हे आपण असलं जमिनीखालचं पाणी दिलं का त्यात मीठ आहे, ते मीठ दिलेलं पाणी तुम्ही आज आपण समजा 2 लिटर पाणी पितो, उद्या आपण पुरणपोळी खाल्ली का आपल्याला किती पाणी लागते? किंवा जास्त मिठाचं अन्न खाल्लं का जास्त पाणी लागतं. तसं तुम्ही हे जास्त मीठ असलेलं पाणी जमिनीखालचं दिलं का त्या पिकाची सुद्धा पाण्याची गरज वाढते जास्तीत जास्त. आमच्या शेतात कसं व्हायलंय, हा. सारखं जे आम्ही मोकळं पाणी दिलो, हा. ते असं दिलं की असं हा द्यावंच लागलं. मग सांगा मला तुम्ही हा. पहिल्यांदा जेव्हा मोकळी पाणी चालू केली तेव्हा वर्ष समजा 10 दिवसाला पाणी देत होता. हा. मग आता काय व्हायला, ती 9 दिवसावर आलं, 8 दिवसावर आलं. अरे मग पाणी तर आहे का तेवढं? आणि पण पाणी देऊन पुन्हा जमीन जर खराब होत, समजा पाणी देऊन जमीन चांगली होत असते तर दिलेलं असतं ना, काहीतरी करून पाणी मी दिलं असतं. पण जमीन जर खराबच होणार असेल तर मग पाणी आपल्याला कमी करायला पाहिजे ना. त्यामुळं हे तत्व फक्त पहिल्यांदा आपल्याला पटली पाहिजेत, आणि मग ती एकदा आपल्याला पटलं का नाही, मग माणूस ती कसं काम करायचं ते करते. त्याला सांगायला लागत नाही, त्याला प्रत्येकाला कळते. खुरपणाऱ्याला सुद्धा न खुरपता नुसतं गवत कापून पटलं एकदा, कापून तिथंच टाक, कापून तिथंच टाक, तर ती करते. पण पहिल्यांदा आपल्याला पटलेलंच नसतं, म्हणून मग ते आपण कसं होत नाही हे सांगत राहतो. ते मग आता समजा मी त्यांना म्हणलं किंवा तुम्ही गवत कापून तिथंच टाका, ते भारे बांधतात आणि धुऱ्यावर आणून टाकतात. हां. हे नाही, असं शेतात टाकूच शकत नाही. ते घाण कशी टाकायची शेतात? ते घाण नाही, ते सोनं आहे. हिरमानकं आहे. शेणखत जर सोनं आहे तर गवत हे हिरमानकं आहेत. कारण ती गाई जगती कशावर? गाई कशावर जगती? मग आपल्या अन्न आपलं विष्ठा एक आहे का? आपल्या अन्नातल्या एनर्जी ताकदीवर आपण जगतोय, बोलतोय, चालतोय, काम करतोय. तसं गाय सुद्धा त्या गवतातल्या ह्याच्यावर करते. मग शेणाला तर सोनं म्हणतोय आपण, लक्ष्मी आहे सोनात, हे शेणात. मग शेणात जर लक्ष्मी आहे तर त्या पाला पाचोळा गवतात हिरमानकं आहेत ना. हा, त्यामुळं ते तिथंच ठेवायला शिका. फार तर मग पुन्हा पावसाळ्यात ह्याच्यात त्या तुम्हाला लय वाटायला तर सगळेजण गंबट घालून फिरायला शिका. आणि जेव्हा आम्ही पण काही असं काही नाही बरं का, आम्ही असंच करतो पहिल्या दिवसापासून. मी स्वतः पहिल्यांदा द्राक्ष, डाळिंब सगळी खतं, औषध 16 पोती DAP टाकणारा माणूस आहे मी. एकरी 16 पोती DAP. राऊंडअपचे ते तणनाशकाचे 200 लिटरची बॅरल आणायचो आम्ही, एकदम 200 लिटरचाच बॅरल आणायचा. एक दिवसात 10 एकर ट्रॅक्टरनं सगळं तणनाशक. आज सकाळी बघितलं गवत तर 4 दिवसानंतर सगळं गवत वाळलेलं दिसतात 20 एकरातला. हे सगळं केलेलं आहे. पण ते केल्यानंतर सुद्धा आम्हाला लक्षात आलं की नाही बाबा हे चालणार नाही. आमची नदीकाठची जमीन आहे होती,
40 एकर जमीन होती. आमच्या काका सांगायची पहिल्या वर्षी आम्ही विकत घेतली जेव्हा, त्यावेळेस ऑक्टोबरला पाऊस संपल्यावर वापशावर गहू पेरला का कापायला जायचं. पाणी नाही, काही नाही, काहीच करावं लागायचं नाही. तिथं आता 40 वर्षानंतर भरपूर ऊसाची पिकं घेतली, खतं टाकली, पाणी दिलं, येऊ झालं तेव झालं. आता तिथं 35 पोती खत टाकल्यावर 35 टनच ऊस निघतो कसा. खर्चन ती बरोबरच होते. जमिनी आमच्यातल्या ज्या त्या उताराच्या जमिनी आहेत त्याच्या खड्ड्यातल्या वगैरे ओढ्यातल्या, त्या जमिनी सगळ्या शारपट झाल्या. तिथं आता काय गवतसुद्धा उगवत नाही. मग आपल्याला आपली शेती त्या मार्गाने करायची नाही, याच्यासाठी हे प्रयत्न चालले. आणि ते तुम्हाला मालकाला पटवून काय उपयोग नाही, तुम्हाला पटलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही एकदम बदल, मी म्हणत नाही 100% बदल करा. तुमच्या प्रत्येक पिकाला भले आंब्याची एक वळ, टोमॅटोची एक वळ, काय मिरचीची एक वळ, मी म्हणतो तसं विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी बी पहिल्या वर्षी करू नका. फवारणी करा, पण विना नांगरणी, विना खुरपणी तर खुरपणी करूच नका असं नाही. कापून घ्या फक्त गवतं तिथं टाका, बघा काय होतंय हळूहळू. तसं आहे का, मला सांगा तुम्ही पाणी तुम्ही कशामुळे एवढं दिलं, म्हणजे काय तर मला पटलं असेल म्हणून दिलं असेल ना, पटल्यानं दिलं नसेल तुम्ही कशामुळे एवढं पाणी दिलं तुम्ही? पाणी दिलं सर, ते रान बेगा पडल्या त्याच्यामुळे आम्ही भुईपाटावर नाही, मी सांगतो की तुम्ही पाणी दिल्यानंतर तुम्हाला चांगलं दिसलंच आहे, ते झाड चांगलं झालेलं आहे, हिरवगार झाले, नवीन पानं आली नाही असं नाही. आता मी जेव्हा तुम्हाला सांगतोय, माझ्यात सुद्धा माझ्याकडे तर ड्रीपच आहे, नदीवरनं पाईपला नाही, काही विषय नाही, चांगलं सगळं पाणी भरपूर आहे. भरपूर मी सुद्धा पाणी ड्रीपनं भरपूर देत होतो, तेव्हा माझी झाडं अशी नुसती दृष्ट नजर हटायची नाही. आता मी पाणी कमी करत चाललोय तर माझी झाडं जर अशी खराब दिसते, 2-4 पानं गळून गेलेत, काही सगळीच पानं गळलेत, फळ कमी आहे, कुठं काय कमी आहे. पण पुढं जाऊन हे सगळं बंद पडण्याशिवाय किंवा आपल्याला सगळ्यात चांगलं करायचं असेल तर तिथं जायला लागतं. हे जायचं आहे ती दिशा. सुरुवात कशी झाली सर लिंबुनीची, त्यावेळेस पानं पिवळे पडले, पानझाडीसारखं प्रमाण वाढलं लिंबुनीच्या झाडांमध्ये. त्यावेळेस आम्हाला वाटलं की पाणी कमी पडलंय. काय पाणी कमी पडल्यामुळे आम्ही सोडलं पाणी मोकळं त्याला. मग ते हळूहळू हिरवी होत गेली झाडं. मग ते बरं वाटलं आम्हाला थोडं. बरोबर आहे की तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला सांगा, ही सगळी लिंबोणी असेल, आंबा असेल, सीताफळ असेल, जांभळ असेल, चिंच असेल, पेरू असेल, माणसाचा जन्म जर 1,00,000 वर्षापूर्वी झाला, शेतीचा शोध जर 7,000 वर्षापूर्वी लागला, त्याच्या आधी 7,000 वर्षाच्या आधी ही सगळं असणारच आहे का नाही. आपण काही लिंबू का हवेतनं तयार केलं नाही, किंवा लिंबू आपण काही ते शोध लावला, कुठं काही भानगडी केली, त्याला लिंबूचं बी झालं, लिंबाचं झाड केलं, असं तर नाही. ती होतीच सगळी. मग तेव्हा त्याला पावसाळा संपला का पाणी तरी मिळत नव्हतं. त्यावेळेस काही नव्हतं सर. नव्हतं. मग ती कशी जगत होती. मग तसं मगाशी मी जसं म्हणलं, त्या बाबा ऊस तोडीवाल्याची बायको मुलगी डिलिव्हरी होस तर काम करते आणि दुसऱ्या दिवशी परत कामावर येते, पण आपल्याला जमणार नाही आता ते. तसं आपल्या झाडांना सुद्धा आता ते उन्हाळ्यात पाणी हे ते सगळं लागतंय. पण जर ती शक्ती आहे त्या झाडात आहे, जशी त्या बाईत आहे तशी आपल्या झाडात पण शक्ती आहे की फक्त पावसाच्या पाण्यावर चांगलं उत्पादन देईल. पण आता त्याच्या आपल्या सवयी बिघडले, तर ते बिघडलेल्या सवयी हळूहळू आपल्याला बंद करत करत फक्त पावसाच्या फक्त पाण्यावर ज्या दिवशी पिकल, 2-4 वर्ष कदाचित कमी पिकल सुद्धा, पण ती झाडं 100 वर्ष 200 वर्ष टिकतील. ती फळाची त्याची चव चांगली असेल, त्याला रेट चांगला मिळेल, बाकी सगळं होत जाईल हळूहळू. त्यामुळे आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. ही सगळंच बंद करून एवढं तुम्ही पटवून घ्या, आणि जसं जसं पचल तसं तुम्ही मालक तुम्ही म्हणून ते अनुसार ते त्यातलं जेवढं जमेल तेवढं करायला शिका. का पहिला गोष्ट म्हणजे तुम्ही जे मोकळं पाणी देता, लिंबणी असेल किंवा आंबा असेल, त्याला ठिबकवर शिफ्ट करा, पहिली गोष्ट. मग ठिबकनं तुम्ही समजा रोज 3 दिवसाला देत असाल पाणी, आता समजा तुम्ही आता मोकळं देता तर ठिबकला तुम्ही 3 दिवसाला द्या, त्याच्यानंतर तुम्ही 6 दिवसाला द्या, त्याच्यानंतर तुम्ही 8 दिवसाला द्या. म्हणजे तुम्हाला थोडं कमी करावं लागेल. एकदाच कमी केलं तर सगळं वाळून जाते. तुम्ही आता जर सगळं बंद केलं तर सगळंच वाळून जाते. 1 दिवसामध्ये तुम्हाला 8 दिवसांनी काही दिसणार नाही, तर 15 दिवसांमध्ये सगळं वाळवायचं नाही. आपल्याला आपली इच्छा वाळवायचं नाही आहे, फक्त सिस्टम चेंज करायची. पाणी जेवढं आपण जादा देऊ तेवढं जादा पाण्यात ते अजून जादा पाणी मागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला उलटं जायचं आहे. कसं जर ती 1 दिवसात बी होणार नाही. या वर्षी आता पाणी द्या, पुढच्या वर्षी आता आम्ही काय करतो, गेल्या वर्षीपर्यंत आम्ही गेली 3 वर्ष काय करतोय,
चार 5 वर्ष झाले आंब्याला की फेब्रुवारीत पाणी झालं 1 फेब्रुवारीला पाणी चालू होतं. तुमचं आंबा लागवड आहे त्यात कोण्या पद्धतीने पाणी सोडलं तुमचं आमचं तर ड्रिपच आहे. ड्रिपच आहे का? हं. एका झाडाला 2 ड्रिपर फक्त 16 फुटावर 1 लॅटरल आहे. मग एका झाडाला 1 तास पाणी सोडलं का 16 लिटर पाणी पडतं. आणि मग फेब्रुवारीत आम्ही चालू करतो 1 फेब्रुवारीला आणि पहिला पाऊस पडला साधारण 1 जून जुलै का बंद करतो किंवा आंबा संपला का बंद करतो. पण मग आता आम्ही काय करत चाललोय पहिलं बाबा आता गेल्या वर्षीपासून कमी करायला चालू केलं. गेल्या वर्षी काय केलं 8 दिवसातनं 4 तास पाणी देत होतं म्हणजे 16 64 लिटर पाणी पडत होतं. 1 फेब्रुवारी चालू केलं पुढं बंद केलं. आता यंदा काय केलंय 8 दिवसातनं 2च तास देतो. असं म्हणून ह्या वर्षी संपूर्ण उन्हाळा होस तर किती 32 लिटर पाणी द्या 32 तास पाणी देणार प्रत्येक आंब्या झाडाला. पुढच्या वर्षी काय करणार 24 तास देणार. त्याच्या पुढच्या वर्षी 12 तास देणार. त्याच्या पुढच्या वर्षी बंद करणार. झाडं मोठी झालीत खाली ऊन पडत नाही. आमची झाडं 2 झाडं जवळजवळ आहेत. लाईन 16 फुटावर लाईन इथे त्यामुळे खाली सगळा पालापाचोळ्याचा थर आहे. मग कधी मेहनत केलेली आहे गेले 10 वर्ष 15 वर्ष. त्यामुळं हळूहळू ती झाडाला सवय लागत जाते. थोडंफार उत्पन्न कमी जास्त होईल. मग काही झाडं आमच्यात मिलीसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा 5-25 झाडं. ह्या वर्षी काय 5-10 झाडं जळतील. मग कोणी काय म्हणते पाणी गेलं नाही मग झाडं जळली. मोठं झाडं सुद्धा जळले. पण एक छोटं पण जिवंत आहे मग ती कमी येलं नाही. पाणी जर कमी पडलं तर मरायला कोण पाहिजे आधी छोटी मारायला पाहिजे. पण मोठी मग काय असं होतं तर दवाखान्यातले ICU पेशंट ऑक्सिजन बंद केला का ती ICU पेशंट तेवढे मेले. पण जे काय ज्याला ऑक्सिजन नव्हतं ती मारायचं काय कारणच नाही. ते चाललंय व्यवस्थित. त्यामुळे मग जे अशक्त आहेत ते मरणार ते पण होणार. बरं म्हणून काय सगळं व्यवस्थित केलं तर मरत नाहीत का आंबे झाडं मरतात नक्की. आता आमच्याकडे आत्तासुद्धा जिथं आपण ड्रिपचं पाणी वर निघतं पहिल्यांदा सबमेन त्यामुळे तिथं जास्त प्रेशर असतं ना मग शेवटच्या टोकाला कमी पडतं. त्यामुळे ते सबमेनपाशी त्याची झाडं चांगली मोठी येते. एक प्लॉट आहे तिथं 1000 झाडं आहेत इकडे 500 झाडं आहेत. त्यामुळे त्या 1000 झाडाच्या प्लॉटला डबल पाणी मिळतं. तिथली झाडं मोठी येते. पण सगळ्यात जास्त खोडकिड्यानं मरणारी झाडं कुठं आहे ती त्या 1 एकरात. जिथं पाणी जास्त मिळालं जास्त झाडं चांगली आहेत तिथं सगळ्यात जास्त आता पाणी खोडकिडा पण लागतो त्याला. इकडच्या बागेत जिथं पाणी जास्त पडतं जवळ तिथली झाडं मोठी येते पण त्याला खोडकिडा जास्त आहे. त्यामुळं तुमच्या पिकावर येणारा कीड आणि रोग ते झाड रोगी आहे हे दाखवण्यासाठी आलेलं आहे. चांगल्या झाडाला लागत नाही. त्याच ओळीत गेलं ना जिथं जिथं सबमेन बसलेल्या झाडावर हमखास खोडकिडा सापडणारच. त्या शेवटच्या झाडापाशी नाही सापडणार. आपला कोपऱ्यातला आंबा एकदम सशक्त आहे. त्याला फळ बघा त्याची फळाची लागवड बघा आणि बाकीचे आंबा बघा कारण ते सशक्त आहे. आणि त्याच लाईनला ना तुम्ही म्हणताल तो कोपऱ्यात त्याला पाणी मिळालं असं म्हणतात अरे मग ते सगळ्याच पाणी मिळालं आणि ट्रॅक्टर मिळालं सगळ्याच लाईनचे झाडं बघा आणि ते एकच झाडं बघा किती फरक आहे त्या झाडामध्ये दुसऱ्या झाडामध्ये. आणि सशक्त करायचं म्हणजे काय तर तेच की पहिल्यांदा ज्या काही वाईट गोष्टी लावलेल्या सवय लावलेल्या आहेत आपण त्या हळूहळू कमी करत जायचं. आता यावर्षी माझ्याकडे एकच झाड आहे आता लिंबूचं. पण पावसाच्या पाण्यावर मला त्यानं ह्यावर्षी 200 लिंब दिली. आता मी बघून आलो त्यांचं लिंबाचं झाड चांगलं पानं असे सुरकले तर तुम्ही ते बघू बी शकणार नाही झाड. ते खराट असते आता पण आता खराटाच होते त्यांना बेसिक त्या झाडाचा. आता मी पुढच्या वर्षी त्यांना जून जुलैमध्ये फोटो मागवणार आहे मी सुद्धा त्याचा किंवा मला एक फोटो पाठवा बघूत आपण ते कसं होतं. सीताफळाला 5 वर्ष झालं पाणी उन्हाळ्यात सीताफळ तर नाही. लागतच नाही. सीताफळाला म्हणजे पानं नसतात. कोणीही बघितलं तर म्हणतं ही जळून गेली सीताफळ. पण पुढच्या जूनमध्ये पाऊस पडला ते काही आता लिंबू सीताफळ ही आहे की उन्हाळ्यात त्याला पान नसतंच राहत. सगळी पानगळ होऊन ते झोप जातं. पाऊस पडला का दुसऱ्या दिवशी चालू झालं त्याचं काम. त्यांच्या सॉरी सर त्यांच्या एका आंब्याच्या बागेमध्ये जेवढे आंबे आहेत त्याच्यापेक्षा 10 पटीनं सुबाबळ आहे. मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला म्हणलं हे असं कसं आहे. तर त्यांनी आपण काय म्हणतो मला सगळ्यांनी म्हणले तुम्ही म्हणलो सगळ्यांमध्ये सुबाबळ काढून टाका म्हणले ते सगळा शेत तुमचं जंगल करा म्हणलं. तुम्हीच म्हणलं सगळ्यांनी तुम्ही म्हणलो मला यांनी म्हणले मला. मी म्हणलं मी काढणार नाही जंगल झालं तर झालं. त्यांनी काय म्हणतात ते त्यांनी सांगतील त्यांचं खरं म्हणजे काय ती. पण त्यांनी आता काय केलं जिथं जिथं आंबा आहे आणि आंबाला अडचण केली तेवढी सुबाबळ काढली. आता तुम्हाला एक आंब्याची लाईन दिसेल आणि एक सुबाबळची लाईन दिसेल. त्याचा फक्त परिणाम सांगा साहेब. की मगाशी काय सांगितलं मी तुम्हाला की तुमच्या ह्या आपल्या सगळ्याला
जे जी काही एनर्जी आपण जे आता बोलतोय चालतोय करतोय काम, ज्याला ही सगळी शक्ती शरीर बनण्यापासून, जन्मल्यावर 3 किलो वजन होतं, आज 50 किलो आहे, 100 किलो वजन आहे, हे कुठनं आलं? आपल्याला सुद्धा आपण जेव्हा मरतो, मेल्यानंतर जाळल्यावर जेवढी राख राहिली तेवढी शिकली. पण मग आयुष्यभर जे काही वाढ झाली, आयुष्यभर जे काही बोललो चाललो काम केलं, ती सगळं कोण होतं? ही सूर्यशक्ती. ती सूर्यशक्ती फक्त हिरव्या वनस्पती पकडू शकतात. त्यामुळं तुमचा जिथं आंबा नाही तिथला मोकळ्या जमिनीवर आंबा नाही म्हणून तिथं तुम्ही जर जमीन मोकळी ठेवली तर त्या जमिनीवर पडलेला सूर्य वाया गेला. ते फक्त हिरव्या वनस्पती. मग सोबाबळी राहू द्या ना, सोबाबळी ही तुम्हाला सोबाबळीच्या तिथली जमीन ती सुपीक करते. फक्त आपल्या आंब्याला कशाला त्रास देते? कट करायचं तिथं सांग. त्यांचं म्हणणं आहे साहेब की तुम्ही जर एका झाडापाशी दुसरं झाड ठेवलं हां, आणि हे फळ देणार आहे, न फळ देणार आहे, तर ह्याचं अन्न हे न खाते, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे का? बरोबर म्हणता का तुम्ही? हां. आता मला सांगा, एक आपल्या रानात मोठं झाड असतं, आंब्याचं चिंचेचं झाड असतं, आणि आपण ज्वारी करतो. त्या चिंचेखाली आंब्याखाली काही पीक चांगलं येत नाही. आपण काय म्हणतो, त्या झाडानं तिथलं सगळं काढून घेतले आणि त्यामुळे त्या वस्तीने तिथं काही येत नाही. ठीक आहे, तर त्या आंब्याने तिथलं समजा आपण तुम्ही म्हणता ते बरोबर, त्या आंब्यानं सगळं तिथलं काढून घेतलं. मग त्या आंबाचं किंवा चिंचेचं झाड आपण तोडलं तर पुढच्या वर्षीपासून काय होते बघा, सगळ्यात चांगलं पीक फक्त तिथेच येते. मग आंब्यानं तर त्या जमिनीतलं सगळं काढून घेतलं होतं, आंब्याचं झाड तर मी काढून टाकलं, मग तिथं आता जास्त पीक काय यायला लागलं? त्याला ऊन मिळालं नाही. ऊन आता आंबा एकच झाड असेल तर त्याला इकडनं तिकडनं ऊन मिळतंय, बरं ऊनच लागतंय असं म्हणलो आपण, तर मग आपलं घट कसे उगवते? घरात उगवते, ते घटाला कुठं काय प्रॉब्लेम? म्हणजे उगवण्यासाठी ऊन लागत नाही. आणि जर त्या आंब्यानं तिथलं जर अन्न काढून घेतलं, बरं असं समजा ही सगळ्या वनस्पती जमिनीतनं अन्न काढूनच घेते, असं म्हणलं आपण, 450 कोटी वर्षी त्या जमिनीत काय राहील का? आता जर आपलं एक पीक आंब्या शेजारी दुसरं झाड आलं तर ती आंब्याला येऊ देणार, ती काढून घ्यायला लागलं. मग 450 कोटी वर्षी किती झाडं इथं जन्मली, किती झाडं मेली, आणि मग त्या जमिनीत काही येणारच नाही, वाळूच व्हायला पाहिजे की सगळी. पण त्या झाड कापल्यानंतर उलटं तिथं चांगलं पीक येतं. कारण काय आहे माहिती आहे का, तर सगळी शक्ती ही फक्त सूर्यशक्ती आहे. ते झाड जे काय अन्न बनवतं ते अन्न, त्यातलं बरंचसं अन्न जमिनीतनं परत खाली जमिनीत सोडतं. त्यामुळे झाडाखालची जमीन सुपीकच असते. तुम्ही कुठली जरी जमीन अशी उकरली तर खाली दगडाच आहे ती. म्हणजे एके कोणेकाळी सगळीच जमीन दगडाची असते. तुम्ही कुठल्या पण टेकड्या एकदम दगडावर झाडं आपण बघतो का नाही मोठी मोठी, ती कुठनं मग तिथं कुठं माती, त्याला कुठनं अन्न मिळतं? उलटं झाड सुपीक माती तयार करतं. झाडापाशी खाली जर बघितलं तर माती चांगली असते, चांगलं पीक येतं तिथलं. ती जर माती नेऊन दुसरीकडे जरी टाकली तरी तिथं चांगलंच पीक येणार. आणि आता थोडा वेळ समजा मी झाडच आहे, मी झाड आहे, तुम्ही झाड आहे, मी इथं जन्मलो. मग आता मी इथं जन्मलो आहे, मला तहान लागली तर मला काय पाणी प्यायला कुठं जाणार नाही, किंवा जाणते साहेब इथं विहीर पाईपलाईन करून मला पाणी देणार मला माहीत नाही. मग मला इथं जन्मलो, मी इथंच मरणार आहे. त्यामुळं माझी खायची प्यायची राहायची सगळी सोय इथंच आहे, मला माहिती आहे. त्यामुळे त्या जमिनीतलं बस सगळं अन्न जर मी काढून घेतलं तर मी उद्या जगणार कसं? त्यामुळं मी त्याच हिशोबात तेवढंच घेतोय. प्रत्येक वनस्पती जेवढी राख उरली तेवढीच त्यानं जमिनीनं घेतलेली आहे. पण जळताना जी उष्णता बाहेर पडली ती सूर्यशक्ती साठवलेली आहे. आणि ती सूर्यशक्ती जेव्हा पडती जमिनीवर, ती लाकूड असेल, ती पाला असेल, पाचोळा असेल, ती जनावरांना खाल्लेलं त्याचं शेण असेल, पुन्हा राहिलेलं, ती जमीन सुपीकच करते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तुमच्या शेतात उगवणारं तण असू द्या, हिरवं जे जे काही उगवतं आहे ते, वनस्पतीचा नियम काय आहे? घेणं चिमटभर म्हणजे ती राख फक्त, देणं खंडीभर. खंडीभर कुठलं तर ही जळताना उष्णता, जी गोष्ट जाळताना बाहेर पडते जी उष्णता, ती सूर्यशक्ती आहे. किंवा आपण फळ खाल्लं आपल्याला जी शक्ती आली ती शक्ती सूर्यशक्तीच आहे. आता जे मी बोलतो तुमची ही सूर्यशक्तीच वेगळ्या स्वरूपात आली. लाईट कुठं तयार होती? धरणापाशी तिथं. मग आपल्या इथं शॉक बसतोय का नाही? तशी ती एनर्जीच आहे ही. तशी ही पण एनर्जी ती झाली तिथं तयार. ती वनस्पतीचं, ती भले ते गाईनं खाल्लं, गाईचं दूध मी पिलो, किंवा मटण खाल्लं, अंडं खाल्लं, किंवा काय आजी ज्वारी बाजरी खाल्ली, तर ती सगळी शक्ती सूर्याची शक्ती आहे. ती शक्ती आपल्याकडं येऊन फिरते. त्यामुळं जे जे काही हिरवं उगवेल ते तुमची जमीन सुपीकच करेल, एवढं नक्की. ऋषी हा शेतकरी आमच्या रनिंग ग्रुपमध्ये होता. काही कारणानं शेजाऱ्याचं म्हणा किंवा प्रेशर म्हणा किंवा म्हणा तो नॉन गेला. तर तुझे दोन्ही अनुभव सांग बरं.
ओपन डिस्कशन आपलं काही हे नाही. ऑर्गॅनिक मध्ये पाणी कमी लागते, रासायनिक मध्ये जास्त लागते पाणी. पण रासायनिक जाऊन खूप फायदा झाला का? नाही. आता कोणालाही विचार खर्च वाढतोय. हां कोणालाही विचारलं, आता मी काय सांगतो तुम्हाला की आम्ही 3 जण भाऊ आहात, माझ्याबरोबर बाकीचे पण शेतकरी आहेत. आणि मग गेल्या 10-15 वर्षात मला पैसे म्हणतात असं पडीक, तुम्ही जर लांबून पाहिलं तर वाटणार शेतात पडीक पडल्याची, काहीच नाही ते गवतच आहे नुसतं. पण पैसे पण मला कमी मिळाले, पण तरी पण माझ्याकडे सगळ्यात जास्त पैसे लागले. का तर माझा शेताला खर्चच नाही, काहीही खर्च मी करत नाही. आता मला 32 एकर क्षेत्राला ह्या वर्षी माझा 2 लाख रुपये खर्च आहे. ती पण 3 माणसं कामाला एक आहेत. एकरला 2 लाख रुपये खर्च कर. 3 माणसं आहे ती माझ्याकडे कामाला, 3 माणसाचा पगारच तेवढा होता. मग आता हळून जसजशी 100% सगळी जर बाग तयार झाली तर मला माणूस माझं, मी म्हणतोय 2030 साली मी आमच्या शेतातलं MSCBचं कनेक्शन पण बंद करणार, कारण मी पाणी पण देणार नाही. मग झाडं मोठी झाली, फळं लागली तरच तोडायला जायचं, नाही तर काय करायचं. नाही लागली, घ्यायची कमी लागली ठीक आहे, पण कमी जरी म्हणलं तर 30-32 एकरात पैसे येतातच. खर्च शेतीला होणारा खर्च खूप मोठा आहे. तो खर्च आपण काय म्हणतो 100 टन ऊस निघालता, 100 टन ऊस निघाल तरी खर्च जाऊन किती राहिले, एक पहिली गोष्ट. त्यामुळे ते राहणारा पैसा कमीच आहे. इकडं उत्पादन जरी सुरुवातीच्या काळात घटलं तरी तुमचा खर्च कमी झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला पैसे बरे राहतात. आणि दुसरा पुढचा विषय काय आहे की मूळ भांडवल काय आहे, तुमची जमीन. ती जमीन तर खराब होती एवढं तर मान्य आहे का नाही रासायनिक शेतीत. तुम्ही कुणी जरी 10 वर्ष 15 वर्ष शेती केलेल्या माणसाला विचारा, 15 वर्ष पहिल्या वर्षी तू शेती पिकवायला चालू केल्यावर तुला किती निघत होतं उत्पन्न, किती खर्च येत होता. आता तेच खताची पोती जास्त लागायला लागली, खुरपणी जास्त लागायला लागल्या, उत्पन्न घटत चाललं. 10 पोती निघत होतं तर 9च निघायला लागलं. मग कधीतरी बंद पडेल का नाही अजून 10 वर्षानं 20 वर्षानं 25 वर्षानं. प्रत्येक माणसाला विचारलं तर शेवट ती काय म्हणतो, शेवटची इच्छा काय, माझी मुलं सुखी असतील. आणि ह्या जमिनीत काही पिकलंच नाही तर माझी मुलं बाळं कोणाची तरी सुखी राहतील का उद्या. आपण आपल्या नातवाचं पंतूची जमीन खायला लागलोय आत्ताच, ती उपाशीच मारणार आहेत पुन्हा पुढे जाऊन. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, हां शेती करतोय. त्याला कोणते परिस्थिती सांगा तुमची? नोकरी लागली होती, हां नोकरी लागली होती, त्यांनी सोडून देऊन शेतीत आले. आणि आज मी फिक्स सांगतोय की माझा नातू सुद्धा शेतीच करणार, पंतू सुद्धा शेतीच करणार. आणि तुम्ही पोराला आपण सांगतो काही तिकडं करच्या प्रशासन नोकरी पण शेतात यायचं नाही म्हणतो का नाही? मी इंजिनियर आहे, हा इंजिनियर आहे. आता आम्हीच दोघं इंजिनियर, बापले का बाप आणि आजोबा इंजिनियर आहेत म्हणल्या नातू का इंजिनियर व्हायला काय लागते, होणारच आहे तो आळेबिन बळबी. पण तरी पण आम्ही शेतीच करतो, कारण आम्हाला माहिती आहे की मूळ जे भांडवल आहे आमची जमीन ती दिवसेंदिवस सुपीक होत चाललेली आहे. प्रभाकर प्रश्न नाही खरंच, कारण तुम्ही दिवसातून जातात काळे, हे पुन्हा पुन्हा येणार नाही. माझ्या मनात वाटतं ते नाही, प्रश्न बरोबर नाही. काळी कसपट म्हणजे का बरोबर आहे, त्या लाईनला आंब्याच्या का काळी कसपट जास्त आहे. ती बांध असेल म्हणून तेवढं सगळं काढून तीच टाकलं असेल तुम्ही. त्याला फळ त्याच्यामुळे जास्त. हां आणि बघा बांधावर आपण काडी कचरा टाकतो, बांधाच्या खाली उकरलं जमीन पोकळ आहे, तिथलं पीक चांगलं आहे का, तर तिथं ते उद्योग करत नाही ना, आपलं पैसे मिळवाय नाहीत म्हणून तिथं. हां 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 आणि जमीन तर सुपीक. मूळ काय आहे की जमीन तुमची सुपीक होत चालली किंवा हाय अशी राहिली तरच तुमची टिकणार आहे शेती. भले मग आम्ही काय म्हणतो माहिती त्याला, घर जाळून कोळशाचा वापर, लाकडाचं घर आहे, पेटवलं जळतंय, एकाला कोळसा खावला बरं चाललंय. अरे पण एक दिवशी राहायला घर नाही, एकाला कोळसा नाही. शेती परवडत नाही म्हणून जिथं बागायत क्षेत्रात 40 वर्षानंतर नदीकाठची शेती पडीक पडणार म्हणजे पडणार. आमच्याकडे पडलेले आहेत आता, एकदम उतारातल्या शेती तर बंद पडल्या, काहीच पिकत नाही तिथं. मिठाचा असा एक इंचाचा एक बोडा असा एवढा मिठाचा थर आहे राहणार, गवत सुद्धा येत नाही. हां मी कुठनं आलं मीठ, तरी आपण दिलेल्या पाण्यात, आपण दिलेल्या खतात ना. तुमचं आमच्याकडं कितीही मोठा पाऊस पडू द्या, एक थेंब सुद्धा पाणी वाहणार नाही बाहेर. वाहिलंच तर फिल्टरच्या पाण्यासारखं स्वच्छ पाणी येणार, अजिबात माती येणार नाही स्वच्छ पाणी मध्ये जाते. हां जमीन आम्ही म्हणतो असतं इंचावर आम्ही धरण बांधले, कारण विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी सगळं केलं का त्याच्या मुळ्या गेल्या खालपर्यंत, ती पोकळ झालं. ती न नांगरल्यामुळं कणारच. बांधावरची जमीन बघा, बांधावरची जमीनवर पाणी ओतून बघा किती पाणी येतंय, आणि आपल्या रानात येते का बघा. जिथं तुमचा नांगर खाली टेकतो त्याच्या खाली प्लॅस्टर केलेला आहे आपण, कॉन्क्रीट, तिथनं पाणी खाली जात नाही.
ह्याच ओढ्याला तुमच्या आजोबाला वगैरे तुमची विचारा तुम्ही तुमच्या आजोबाला वगैरे हा ओढा 100 वर्षापूर्वी किती दिवस व्हायचा वर्षातनं? साहेब तिथं वाळू होती, आम्ही वाळू असं लहानपणी बाजूला असं पण त्यातलं पाणी प्यायचं असं कधी उन्हाळ्यात. उन्हाळ्यात. हा आता होतंय का तसं का? उन्हाळ्यात म्हणजे at least तर आता जानेवारी आपल्या जमिनीत पाणी मुरायचं बंद झालं. पाऊस पडला रे पडला का धो 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 गेला हो. का तर ही खतं पाणी औषधं मेहनती जास्त झाल्या. जेवढे तुम्ही ते कमी करत जाताल तेवढं जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरत. काळे सर ठीक आहे सगळ्यांच्या पद्धतीनं करू आपण. त्यांनी म्हणतात म्हणून नाही, मला पटलं का? तुम्हाला पटतंय का बघा. मी म्हणतोय तुम्हाला पटू पण घेऊ नका. तुमचं चालू द्या सगळं. फक्त प्रत्येक ठिकाणी एक बेड तर तुम्ही चालू करा. आणि तुम्हाला जेव्हा पटेल सगळं हळूहळू त्यात फायदे दिसतील तेव्हा तुम्ही बदल करा. एकदम बदल केला लगेच काहीतरी बिघडेल असं नको. आपल्याला बदल शिस्तीत जायचं. हे हाही चालू राहिलं पाहिजे. ह्यात काय बदल म्हणजे उत्पन्न जे काही निघतंय काय होतंय त्यात बदल नाही झाला पाहिजे. ते निघत राहिलं पाहिजे. फक्त हे सगळं हळूहळू कमी करायचं आहे. मग कसं कमी करता येईल तसं थोडं कमी करत जावं. सडनली तुम्ही जर बंद केलं तर ते आहे ते जातं सगळं. हाही ते पण बंद पडेल. आपल्याला ही बंद हाही ते पहिली चालेल. गोष्ट मोकळं पाणी नाही द्यायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला समजा खुरपायचे, शक्यतो उपडतन करा, मग तिथंच टाका उपडतन करून. नाही उपड नका करू. जर टोमॅटो सारख्या वगैरे पिकात जिथे तुम्हाला लय त्रास होणार आहे तिथं उपडतन करायचं आहे. पण जिथं आता आंबा फळबाग करतच आहे नाही मी काही. तिथं लागलंच तर फार तर कापून टाकणे. त्याच्या पलीकडे काय करायचं? कापून टाकायचं. ते आपण कापूनच टाकतो. फार तर कापून जागेवर टाकून तिथंच जायला टाकायचं. गोळा करून बांधायला घ्यायचं. उतरायचं नाही. त्याचं उलट का नाही. आता पहिलं आपण 5 दिवसात ते फुटून देत होतो. नुकसान होते का नाही? आणि ते निघाले बघा, आता युवराज, त्याचा खाता तू ज्यावेळेस आपण टमाटे संपतात पूर्ण ड्राय होतात, मी त्यावेळेस सांगितलं तिथं होत्या, तरी तुम्ही उचलून बाहेर धुऱ्यावर काढून टाकलात का? जाऊ दे आता आमच्या चुका. नाही नाही तसं नाही. आपलं तसं नाही चाललं. चुकाचं म्हणून नाही युवराज, कारण ते कारण कारण काय होतं कारण ना, आमच्या डोक्यात वेगळंच. तेच काय विचारायचं ना, म्हणजे काय कारण आहे ते. की काहीच नको ना म्हणत होते. राहू दे म्हणायचं. आता काय? पहिली रुढी लागली, आपल्या बागाची रुढी मी मालक लागली. म्हणायचं नाही. वावरात मालकाचं काय बरोबर आहे. काही सण मध्ये कुजवा. हं. बरोबर आहे. आम्ही काय करतो की अंगावरली कातड झालेली त्याला बाहेर. स्वच्छ शेती त्यात रोगराई असती, कीड असती, हे असतं. नाही त्या दिवशी तिथे काय कॉल स्वच्छ करायचं ना हा, आपल्याला. स्वच्छ करायची. तेच आहे नाही. स्वच्छ शेती बघायची सवय. डोक्याचा गोल साईड येतो. क्लीन करणे साईडला काढणे. तर ती तुमचं बरोबर आहे. बांधावर आता प्रश्न आणला का? माणसाने त्या बांधावर सगळी पडतात. गाईचं शेण खात पडले त्या बांधावर. आणि पुरेपूर जी कचरा कुंडी आहे ती पालापाचोळा त्याच्यावर जास्त पडलेला आहे. आणि हे लक्षात ठेवा की गाईचं शेणखत जर सोनं आहे तर काडी कचरा हिरमाणका आहे. आणि त्या कडेच्या ज्या आंब्याला आहे का शेण खताचा टिपू होता. ते म्हणतात ना, ठीक आहे तुम्हाला शेणखत वापरायचं वापरा, पण तुमच्या काडी कचऱ्याला पण महत्व द्या. ती त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हा. तिथं टाकताना खोडाला एकदम चिकटून टाकायचं नाही. थोडं शांत ठेवायचं. नाही गवताला काय प्रॉब्लेम आहे? खतालाच प्रॉब्लेम. हा शेणखत टाकू नका. ती डायरेक्ट कुजवू शकतं. म्हणून हे कुजायला चालू झालं तर उष्णता होती. गवत कसताना काय कुजताना काय होत नाही. गवत तसं कुजत नसतं ते एकदम. ड्राय गवत टाकले आम्ही सगळ्या बुडांना. हां. ते ड्राय तिथलंच काढून दे, ते बुडाला टाकलेत त्यांनी बेसिकली. मीच एवढ्याला गवतातून आम्हाला घेऊन गेले होते. मला कमाल वाटली, म्हणजे आता असं कसं होऊ शकतंय. आता बघा ना, मला सुरुवातीला आपण हे मला वाटतं 5-6 वर्ष झालं ह्याला आपण काहीच केलं नाही खालून. म्हणजे त्याला गवत जसं दिले जसं आपण जनावर चारतो ॲक्च्युली मध्ये आम्ही कधी कधी या वर्षीच बंद केलं जनावर चारायचं. आता जनावर चारत होतो मध्ये आम्ही. तर आम्ही त्याला नांगरलं नाही ना, खुरपलं नाही ना, काहीच केलं नाही. आता हे 5-6 वर्ष झालं ह्याला काहीच केलं नाही. बेसिक तसं म्हणजे गवत जे येईल ते येईल आहे. फक्त आम्ही करतो 100% म्हणतात टमाटर मिरची ह्याला मतं आम्ही 100% करतो. आणि याच्यापुढे आपल्याला बाकीचे पिकं घ्यायचीच नाहीत ना. मूग घ्यायचं नाही ना, उडीद घ्यायचं नाही ना, तूर घ्यायची नाही ना, काहीच नाही. झाडं, टमाटे आणि वैरण, बस. मग आता मी त्याला सुद्धा तुम्हाला पर्याय सांगतो. टोमॅटो तुमचा आता 4 फुटावर आहे का नाही? हां 6 फूट. किती फुटावर आहे टमाटर? 4 फुटावर जे बेड आहेत हां ते बेड तसाच ठेवायचा. पुन्हा पुढच्या वेळेस समजा त्यात काय ज्वारी करायची
ती ज्वारी सुद्धा तुम्ही टोकन यंत्रांना टोकन करा. बेडवरती. हा बेडवरती. बेडवर हाय असेच करायची. हा काढायचं पुन्हा नाही तर. संपली ज्वारी कापून घ्या. ती काडी कचरा वरण तुमची ज्वारीचे काय बाकीचे काडी कचरा टाका आणि टोमॅटो लावा. बघा तुम्ही फक्त ती आता ज्वारी कसं आहे, ज्वारी उगवती जरा पुन्हा एका वेळेस तर पुन्हा उगवली तरी 4 वेळा परत कापून टाका. त्याच्या पलीकडे काय होत नाही. ते टोमॅटोसुद्धा आपल्याला न मेहनत करता कशी लावता. एकदाच काय असेल ती बेड तयार करून घ्या. पुन्हा त्याच्या मुळी, त्याचं खत, त्याचं ती टोमॅटोच्या मुळ्या, ज्वारीचे हे काडी कचरा ह्याच्यावरच ती चाललं पाहिजे. चालणार ते नक्की चालणार, ह्यापेक्षा चांगलं चालणार. मग त्या पद्धतीनं मग दिवसेंदिवस ह्या वर्षी समजा 1 तास पाणी दिलं तर पुढच्या वर्षी 50 मिनिटावर भागेल, त्याच्या पुढच्या वर्षी 40 मिनिटावर भागेल. हळूहळू टोमॅटोसुद्धा नुसत्या आमचे ज्यांना आम्ही फॉलो करतो गुरु आमचे जपानमध्ये 50 वर्ष त्यांची शेती चालतो पद्धत. 1 जानेवारीला ते बार्ली म्हणजे आपलं गव्हासारखं पीक असतं ते आणि तांदूळ हे नुसतं बिया घेऊन जायचं शेतात. पहिलं तांदळाचं पीक कापून झालेलं असणार आणि ते नुसतं असं विस्फोटून यायचं शेतात. ते तांदूळ बार्ली उगवायची, तांदूळ तसंच राहायचं जमिनीतच. मग बार्ली हार्वेस्ट झाली म्हणजे कापून झाली का पावसाळा सुरू व्हायचा जूनमध्ये, मग ती तांदूळ उगवायचा. वर्षातनं दोन्ही पिकाची एक दिवशी नुसती विस्कटून येऊन एकरी 24 पोती येईल त्यांनी म्हणजे उत्पादन सतत 50 वर्ष घेऊन दाखवलंय. काहीही करायचं नाही, ती फक्त कापलेलं पुन्हा माघारी येऊन टाकायचं. असं करून नका बा. आपल्याला वाटतं होत नाही म्हणलं का ते होणारच नाही. करून तर बघा. 100 वेळा चुका होतील, हे होईल ते होईल, करत पुन्हा त्यांच्या बागेत ते संत्र्याच्या बागा होत्या, टोमॅटो वांग काय असेल ती सगळं मध्ये नुसतं बिया टाकायची आणि यायची. कमी जास्त येईल उत्पन्न, नाही असं नाही. आता मगाशी सांगितलं मी तुम्हाला पहिल्यांदा बघा एकदम खराब जमिनीत कुसळं येते. मग ती कुसळं कुजून जरा जमीन सुपीक झाली का तिथं रुंद पाण्याची होती. मग ती जमीन पाजून सुपीक झाली ती कुजून तिथं का मग तिथं द्विदल तणं येतात, मग तिथं झुडूप येतं आणि मग ती जमीन सगळ्यात जास्त सुपीक होती तेव्हा तिथं झाडं उगवतात. आता माझ्या 1 एकर आंब्याचा प्लॉट असा आहे की ज्यात तणं उगवत नाही, बिलकुल तण उगवत नाही. मग तुम्ही काय म्हणणार तिथं सावली पडतीये, ती पालापाचोळा पडलाय म्हणून उगवत नाही. पण आंब्याच्या कोया पडल्या आंबा उगवतो, सीताफळाच्या बिया पडल्या पाखरांनी टाकल्या उगवतात. म्हणजे काय ती जमीन आता इतकी सुपीक झाली गवताचं काम नाही तिथं फक्त झाडंच उगवणार. दरवर्षी 5-50 नवीन आंब्याची झाडं उगवतात. दरवर्षी काय 2-4 सीताफळाच्या बिया पाखरांनी टाकलेल्या त्याचे झाडं उगवतात पण तण उगवत नाही. जसं जमीन सुपीक होत जाईल तसं आपोआप जमीन कमी तणं येतात तिथं. आणि बघा तुम्ही आठवून तुमच्या आजोबाला विचारा, तुमच्या लहानपणी बघा इतक्या वेळा खुरपायला लागत होतं का? हां, जमीन जसजशी सुपीक होईल तसतशी तणाचं काम संपलं तिथं अजून पुढचं काहीतरी राहणार. आमचे प्रयत्न अति मेहनतीचे. हा दुंडे आहेत, खुरपण आहे आणि जमिनीमध्ये भयंकर आठ येणार. आठ आली की उचलते. जेव्हा रानाला आठ आली त्याच वेळेस सोयाबीन ते उचलते. झिमझिम पाऊस जर पडला आपण पेरल्यापासून तर पीक उचलत नाही. ज्यावेळेस मोठा पाऊस पडला आणि ते रान गच झालं तेव्हा फास्ट पीक येते तिथे. त्यावेळेस रानाला आठ येते. तुमचं बांध तुम्हाला सांगतोय काय करायचं. बस कुठल्याही शेतकऱ्यानं जायचं आपल्या बांधावर बघायचं, ती सांगते तू काय कर, तिथं तुम्ही काय पण करा. बाकी सुपीक जमीन वावर बी आहे आणि बांध बी आहे. बांध काय बुडला नाही, वावर काय बुडला. बांधावर आपलं पीक सुद्धा जोमते. काय बी करा तुम्ही. बांध सगळं तुम्ही कोणाला मला विचारू नका आणि कोणाला विचारू नका. ती बांध सांगते काय करायला लागतं. ती कसं करायचं बांधासारखं ते फक्त आता ते नवीन पद्धत करायची म्हणलं का आपल्याला लगेच पटत नसती, काय होत नाही, असं आहे तसं मला आहे. सगळंच म्हणायला पटणार नाही. फक्त तुम्ही बेसिकली समजून घ्या काय म्हणते. मी 4 वर्ष झालं 6 वर्ष झालं सांगतो तुम्हाला. बऱ्याच काही गोष्टी तुम्ही ऐकतो, काही गोष्टी ऐकत पण नाही. तुम्ही तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकत नाही माझ्या, कारण तुम्हाला पटत नाही तुम्ही मी सांगितलेलं. मग ठीक आहे, मग तुमच्या पद्धतीनेच मी चाललोय, आतापर्यंत चाललोय. ठीक आहे, काय विचारायचं कुणाला? अनुष्का विचार नाही. बेसिकली तुम्ही जे कामं करताना तुम्हाला जे वाटतंय किंवा हे असं अनुभव सांगतो. ही एवढी तणं झाल्यावर आमच्या लेबरला लोक विचारतात
म्हणजे तुम्ही इथं काम कसं करताय असल्या गवतात? साप सगळ्यात जास्त भीती तानाची काय? साप. काय करायचं सापाचं? जेव्हा आमची स्वच्छ शेती होती, द्राक्ष डाळिंब सगळ्यात कुठं गवताची काडी नाही, तेव्हा आम्ही वर्षाला 30 ते 40 साप आमचे लेबर मारायचे. मग आता जंगल झालं आहे, हळूहळू आम्ही वर्षातून एक पण साप मारत नाही. कारण काय विचार? कारण काय झालं असं ॲक्च्युली काय आहे की जेवढं तुम्ही खत मेहनत जास्त करचाल शेतात, तेवढं उंदराची संख्या जास्त. उंदराची संख्या जास्त म्हणून सापाची संख्या जास्त. जसं खत मेहनत हे कमी करतात तसं तुमच्या शेतातली उंदरं कमी झाली. आमच्याकडे असले क्रेट बीट असे ढिगाण क्रेट, आमचे सगळे क्रेट कुरतडलेले आहेत उंदराने. कितीही पॅक करून ठेवा घरात पूर्वीचे. आता हळूहळू जसं ती हे सगळं बंद केलं तशी उंदरं कमी झाली म्हणून साप कमी झाली. आता साप नसतील नाही असं नाही, पण कमी झाले, म्हणजे एवढे दिसत पण नाहीत. आता गवतं जास्त असलं की दिसत पण नाहीत. आता समजा आपण आता इथे बसलो, आपल्याला तिकडनं हत्ती पळत येताना दिसला तर आपण काय करणार आहोत? हत्तीला चावायला जाऊ का? आपण कुठंतरी लपून बसणार. मग साप केवढा आहे, किती जरी मोठा साप म्हणले ते त्याच्या दृष्टीनं माणूस हत्तीच आहे ना, त्यामुळे ती चावायला येईल का आपल्याला? पण ती चावते कधी? जेव्हा त्याच्या शपटावर पाय पडतो, त्याला जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा ती चावायचा प्रयत्न करते. मग आता नाग आपल्याकडे जास्त खरं तर धामणच असते. धामण तर बिनविषारी आहे. मग आपल्याकडे विषारी साप असतो नाग आणि थोडंफार घोणस. नाग तर तुम्ही जवळ आला का आधीच फुस करते, मग तुम्हाला जागा करते. आणि मग शेतात काम करतोय म्हणल्यावर खाली बघून चाललं पाहिजेच ना. तुमच्या मॉलमध्ये विमानात सुद्धा साप निघतोय, मग नाही तर मॉलमध्ये साप निघतोय, नाही लहान नेलं तर तेवढी काळजी घ्यायची. आणि शेवटी डोक्यात जे विषय सारखा आहे त्याला सापच दिसणार. माझी आई भयंकर घाबरती सापाला. ती राहती पंढरपुरात, ती शेतात आले का तिला साप दिसतो. आम्हाला दिसत नाही, कारण आमच्या डोक्यातच नाही साप. तिच्या डोक्यात फक्त साप. एवढं गवत आहे, एवढं ऐकतं नक्की राहणार त्यांच्या बुद्धीचा विचार. आणि ते दिसणार भीतीत, ते आले का दिसणार. पण तुम्ही म्हणून काय जागरूक राहून शेतात हिंडलं पाहिजे, फिरलं पाहिजे. वाटलं तर मग गंबूट घाला. हे अडचणीचा पहिला प्रॉब्लेम काम करणारला हेच असतो की सापाचा काय. ते मध्ये बायामध्ये म्हणजे गवत होते, गेले नाहीत का आम्हाला? भीती वाटते म्हणून, म्हणजे गवत आहे म्हणून एवढं मोठं. मग फळबागेत तर काय तुम्हाला ह्याची गरज नाहीच. म्हणजे गवत काय का फार तर मग मशीननं कापू शकतो तुम्ही. ब्रश कटरपेक्षा आता चांगली मशीन आली. ब्रश कटरला मेंटेनन्स जास्त आहे. ते लॉन मूवर सारखे जातात ते आहे ते मोठं. हा मोठं आमच्याकडे ते दगड वगैरे खडके असतात ते नाही होत. ते वापरतात. ते कटरच लागतं. आणि दगड आहेत आमच्याकडे. दगड आहेत. आणि जमीन कधी तुमची जमीन जी सुपीक आहे तेवढी जमीन आमचा भाग सुपीक नाही. ब्लेड खराब होण्याची शक्यता आमच्याकडे जास्त. आता पंढरपूर साईड ही त्यांनी सगळी जमीन त्या मला वाटतंय उलट जी हे आली का नाही मशीन आता, त्याला उलट काय होत नाही. ती म्हणजे जेसीबी सारखं आहे, चेन सारखं आहे आणि ती वरनं कट करते. वरनं कट करते, पण दगड नाही ना सही होत, सेन्स होत त्याला. अरे ती दगडावर वरनं जाते निघून ना. ती जास्त मोठं असेल तर, छोटे दगड असले तर वरनं जाते त्या. ब्लेड खराब होतो. नाही तेच सांगतो, त्याला ब्लेड नाही येत रे. हा ते रोलर वाली का? हा रोटर आणि ती वरनं कट करते. तशीच असते ती, अशी दगडाला की ती उचलून जाते वर. हा आणि वरनं कट करते ती, म्हणजे ब्लेड अशी बाहेर नाही येत त्याची. आत आहे सगळं. उलट ते जास्त म्हणजे ह्या ब्रश कटरपेक्षा ती जास्त सांगतात. काय विचारायचे? प्रभाकर, युवराज, विचार. नाही काही नाही, ती साहेब म्हणजे ती बरोबर आहे. आता पण ते कसं आहे साहेबांचं? नाही, नाही, साहेबाच्या समोर नाही. हे मार्ग अडचणीचा आहे 100%. पण एकदा पटला आणि तुम्ही ठरवलं तर ते होत आहे. एवढं मी सांगतो, ते तुम्ही ठरवलं का होत आहे. आमच्या गाड्यांना आमच्याकडे समजा असं सांगायचे कामगार सगळे, हे असं असतंय तसं. पण सारखं मी त्याच्याबरोबर 24 तास आहे ना रोज. सकाळी काम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मीच बरोबर आहे. त्यामुळे मग ती करून आता त्यांना दिसते होते बाबा. आता 100% आमच्याकडे मान्य करते बाबा, विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना कुठलंही खत न वापरता आपली बागा येतात. आता आजोबा पाणी कमी करायला त्याला तेवढं वाटतं ही काहीतरी अजून मूर्खपणा करायला मला पाणी पण खूप कसं होते. मध्ये आंब्याची झाड होती, मालकानं बघितली. मी पाणी जरा जास्त दिसतं. मालकानं स्पॉटवरून बघितले. मी पैसे काढलं फळं जास्त बुडाचं वाळे खाली. मी पाणी बंद करायला लावलं. मी पाणी बंद केलं. पाणी कमी करा. तुला सांगितलं पाणी तुम्ही का. आणि आमच्याकडे सांगतो मला वाळवी, आमच्याकडे एकरात कमीत कमी 2 वारुळ आहे ती वाळवीची.
वारुळात सुद्धा झाड आहे ती. वाळवी कधीही जिवंत झाड खात नाही, ती मेलेलं वरचं फक्त लाकडं खाती. मेलेलं ते पण बरं का. आपण काय होतं, ती मरा लागलेलं झाड असतं, ती मरतं आणि त्याला वाळवी दिसते, ती वाळवीनेच मेलं म्हणतो. नाही, ती फक्त मेलेला वरचा. तुम्ही ज्या झाडाला वाळवी लागली आहे का नाही, ते पुसा बघा, ती उलटं स्वच्छ झालेलं असते. आणि जिथं वाळवी लागली तिथं काळपट दिसते, आणि जिथले वाळवीने खाल्ले ते स्वच्छ दिसते. ती मेलेलीच साल फक्त खाती, लाकडाची वरची मेलेली साल, ह्याची साल, असं फक्त खाते वाळवी. वाळवी कधीच चांगलं खात नाही. हां हां हां. पण तरी पण शेतकरी काय म्हणतोय, वाळवी वाळवी लागल्यामुळे झाड वाळलं. सर बुडापासून किती अंतरावर मळे आता नाही? आता आमच्या तर जवळच आहे ड्रिपर, पण ड्रिपर आहेत ना आमचे, इनलाईन नाही आमचं. कारण जेवढं लांब घ्यायचं म्हणलं का पुन्हा मग चालताना हिंडताना फिरताना ती पायात येते ना. माझी 10-12 झाडं होती सर हां. शेतामध्ये. आता तुम्ही म्हणल्यामुळं मला एक प्रश्न सुचला. जी नांगरती ट्रॅक्टर पासून जेव्हा करायची सुरुवात केली हां. त्यावेळेस आपली सगळीच झाडं वाळून गेली. सत्य शेवट काय सांगितले माहिती आहे का, शेवट 4 बोटं, 4 बोटाच्या खाली तुमची मेहनत गेली, ती सुद्धा नकोच आहे. पण शेवट तुम्हाला लय करायची तर एवढीच करायची. पहिले आपली जी बैल नांगरांना किती होत होती तेवढीच व्हायची ना, त्याच्यातल्या असं एवढं व्हायचं, तेवढी त्याच्या खाली जायचं नाही. ती सुद्धा मुळात काय माहिती आहे का, एक तुम्हाला दुसरं हे सांगतो की एकदम मुंबई असं मोठं शहर, मोठ्या शहरात मोठा भूकंप झालेला आहे. भूकंप झाला आहे, रस्ते तुटले, बिल्डिंगा पडले, लाईट बंद आहे, फोन बंद आहे, नळ नाही, पाणी नाही प्यायला, लोक त्यात काही सापडलेत, मेलेत, आजार, रोगराई, घाण, वास, सगळे असं पानभरवरनं. शेवट काय, असं प्रत्येक वेळेस तुमच्या जमिनीत होतं, ज्या वेळेस तुम्ही मेहनत करता. हे कुणासाठी पण, ही जमिनीत जे खाली राहतात गांडुळं, हे बाकीचे जे तुमच्या पिकाचं पोषण करतात त्यांच्यासाठी हे आहे. मग जिथं दर महिन्याला, दर 15 दिवसाला भूकंप होतो, तिथं छाना माणूस घर बांधल का, तिथं पोरंबाळ त्याची वसवल का, नको बाबा म्हणणार इथं. तसं आपल्या शेतात आपण ही 15 दिवसाला, महिन्याला मेहनत करून भूकंप करतो त्यांच्या दृष्टीनं, जे आपल्या पिकाचं पोषण करणार आहेत ती. त्यामुळं मग ती त्यांचं काम होत नाही, म्हणून आपलं पीक नीट येत नाही, ते निघून जातात. मरतात, हे होतं ते होतं, असं सगळं होतं त्यांचं.